दिव्यांनी अंधार दूर करून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय. जाणून घेऊया वसुबारस साजरी करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच गाय वासराची पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी. हिंदू धर्मात दिवाळी किंवा दीपावली या सणाला मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. प्रत्येक दिवाळीला या सणाची उत्सुकता वेगळीच असते. दिवाळी हा सणांचा राजा मानला जातो. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो. या सणाची सुरुवात वसुबारस म्हणजेच गोवत्स एक द्वादशीपासून होते. वसुबारस या गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला सण आहे. गोवत्स द्वादशीचा तिथी, प्रारंभ आणि समाप्ती वेळ बघूयात. गोवत्स द्वादशी प्रारंभ 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:51 सुरू होईल आणि समाप्ती 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:31 संपेल. असे सांगितले जाते की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या. त्यांच्या पूजनासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. असं मानलं जातं की जे जोडपं गायीची पूजा करतात आणि या दिवशी व्रत ठेवतात त्यांना लवकर अपत्य प्राप्ती होते. या दिवशी भक्त कोणतेही दुग्धजन्य पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात. हा सण भारतातील अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जे लोक ते करतात त्यांना आनंद आणि समृद्धी प्राप्त होते. वसुबारसच्या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य म्हणजेच धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसुबारस पूजेचा मुहूर्त पाहूयात. वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी गायीची व वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचं आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय वासरांची पूजा केली जाते. त्याचबरोबर आई मुलासाठी देखील ही पूजा करते. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी 5:31 ते 8:09 असणार आहे. पूजा करताना गाय आणि वासराची पूजा केली जाते. विशेष महत्त्व असून या दिवशी उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. दिवाळी हा पहिला सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाले आहेत आणि कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण याच्या आशीर्वादांशी संबंधित आहेत. दैवी गाय कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशी देखील त्यांचा संबंध आहे. हा सण मायलेकराच्या नात्याची पूजा म्हणून साजरा केला जातो. म्हणून काही ठिकाणी महिलांचा या दिवशी मुलांसाठी उपवास असतो. वसुबारसाला घरासमोर रांगोळी काढतात. घरातील गाय वासरू यांना अभिषेक करून म्हणजेच स्नान घालून त्यांची एका पाटावर ठेवून पूजा केली जाते. शहरात घरात गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा करतात व ज्या ठिकाणी गावाकडे गाय वासरू असेल, शेतातील गाय वासरू घरी आणून त्यांची पूजा केली जाते. शहरात गाय वासरांची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करतात. अभिषेक करून नवीन वस्त्र घालतात. या दिवशी हिंदू परंपरेनुसार गहू, मूग खाल्ले जात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. या दिवशी हिंदू परंपरेनुसार भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसेची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात सर्व परिसरामध्ये पणत्या लावून रोषणाई करतात. सर्व देवदेवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे प्रसन्न करायचे असेल तर गौभक्ती, गोसेवेपेक्षा मोठे कोणतीही विधी नाही. गाईला फक्त एक घास खाऊ घाला, तो आपोआपच सर्व देवतांपर्यंत पोहोचतो अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात अशी देखील एक मान्यता आहे. वसुबारसच्या दिवशी ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी उपवास कसा करावा हे आपण बघूयात. सर्वप्रथम द्वादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत.
त्यानंतर वासरासह दूध देणाऱ्या गायीला आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावीत. दोघांनाही फुलांच्या माळा घालून कपाळावर चंदन टिळक लावावा. मग त्यांची शिंगे सजवावे. आता तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन अक्षत, तीळ, सुगंधित पदार्थ आणि फुले मिसळावे. त्यानंतर मंत्राचा उच्चार करून गायीला अभिषेक करावा. क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये भक्तग्राह्यानार्घ्य नमो नमः. या प्रकारे मंत्र म्हणावा. आपल्यापैकी बहुतेकांना दीपावली म्हणजे दिवाळी याचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांचा सण आहे. जेव्हा घरी दीपाने उजळली जातात याबद्दल माहिती असेल, परंतु अनेकांना माहीत नसेल. 5 दिवसांचा सण प्रत्यक्षात दैवी गायीच्या पूजेसह असतो. वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी पवित्र गायी आणि प्राण्यांच्या पूजेला समर्पित दिवस आहे. हिंदू कॅलेंडरनुसार मराठी महिन्यातील कृष्ण पक्षात 12वा दिवस आश्विन किंवा कार्तिक मधील वसुबारस या वर्षी विविध प्रांतात गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असे देखील म्हणून साजरी करण्यात येते. तथापि महाराष्ट्रात हा सण अधिक प्रमाणे साजरा केला जातो. भक्त गायीवरील भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाची प्रशंसा करणारी गाणी गातात. स्त्रिया त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी नंदिनी व्रत करतात आणि पाणी आणि खाण्यापिण्यापासून दूर राहतात. भारतातील अनेक गावांमध्ये गायीचे मातृत्वाचे प्रतीक आणि उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने त्या दिवशी दिवाळीच्या पूजनेमध्ये साठी केंद्रस्थानी असलेले हे वसुबारसेचे व्रत सर्व ठिकाणी साजरे केले जाते. कामधेनू म्हणजे शुद्धता, कामुकी नसलेली प्रजनन क्षमता, त्याग आणि मातृस्वभाव जे मानवी जीवनाचे पोषण करतात. गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि ती शक्तिशाली, आशीर्वाद देणारी मानली जाते. पूजा, आदर किंवा प्रिय असल्यास तिच्या मालकांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता असते. गायीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला धार्मिक महत्त्व आहे. तर गायीचे 4 पाय 4 वेदांचे प्रतीक आहे आणि त्यांचे स्तन 4 पुरुषार्थांचे प्रतीक आहे. त्यांचे शिंगे देवतांचे प्रतीक आहे. त्यांचा चेहरा सूर्य आणि चंद्र, त्यांचे खांदे अग्नी आणि पाय हिमालयाचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी जोडलेली आणखीन एक धारणा अशी आहे की दिवाळीच्या काळात आजूबाजूला भरपूर ऊर्जा असते, ज्यामुळे पृथ्वीवर वातावरणात वाढ होते. त्यामुळे या दिवशी लोक गायीची पूजा करतात, कारण ते दैवी किरणांमधून उद्भवणारी मोठ्या प्रमाणात ऊर्जा शोषून घेतात असे देखील मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आपण बघूयात. या दिवशी हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल होईल. त्याचबरोबर मुलांचे दीर्घायुष्य होईल. तर तुम्ही हे उपाय नक्की करा. वसुबारसेला कामधेनूची पूजा केली जाते. लक्ष्मी, कुबेर आपल्यावर प्रसन्न होतात. हिंदू धर्मानुसार कामधेनूचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता असे देखील सांगितले गेले आहे. जर तुम्ही कामधेनूची मूर्ती घरात ठेवली तर घरात सुख, समृद्धी, पैसा, धान्य याची चणचण कधीच लागत नाही. त्यामुळे वसुबारसेला कामधेनूची म्हणजेच कामधेनू गायीची पूजा केली जाते. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मकता ठेवण्यासाठी गायीची मूर्ती किंवा फोटो लावला जातो. शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेचा वार, ज्या दिवशी कामधेनू घरी आणल्यास प्रचंड लाभ होतो. घरात कधीही धनधान्य कमी होत नाही. त्याचबरोबर यंदा 28 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी सणाला सुरुवात होत आहे वसुबारसेपासून. त्याच दिवशी रमा एकादशी साजरी केली जाते. त्यासोबतच वसुबारस हा सण साजरा केला जातो. त्यासाठी तुम्ही पुढील गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या घरात कामधेनू गायीला किंवा गायीच्या वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरले राहते. त्याचबरोबर वासरासह कामधेनू गायीचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे हे आपण जाणून घेऊयात. तुमच्या घरी कामाच्या किंवा पैशाच्या समस्या जाणवत असतील तर कामधेनूच्या फोटोला दक्षिण दिशेला लावावे. वसुबारसेला या प्रतिमेची पूजा करावी. त्यानंतरचा उपाय आहे, घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूचा फोटो लावल्याने घरात भांडण होत नाहीत, तसेच स्त्रिया आनंदी राहतात. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे, वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला गायीचा फोटो लावल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. त्यानंतरचा चौथा उपाय आहे, घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यास कुबेराची कृपा होते आणि घरात समृद्धी वाढू लागते. ईशान्य दिशेला तुम्ही गायीची मूर्ती लावल्याने घरात लहान मुलांना फायदा होतो. त्यांनी वसुबारसेला पूजा करणे शुभ ठरेल. असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव
कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास नक्कीच फायदा होतो. वसुबारसेच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.